नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, जळगाव जिल्ह्यात अंमळनेरला 3 आणि 4 फेब्रुवारीला विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. हे साहित्य संमेलन जिथं प्रस्थापितांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असते त्याच स्थळावर गेली काही वर्ष हे होते आहे. वर्ध्याचं साहित्य संमेलन मागच्या वर्षीचं चांगलं गाजलं. ज्येष्ठ लेखक, गांधीवादी लेखक चंद्रकांत वानखडे त्याचे अध्यक्ष होते. यावेळी मराठवाड्यातले ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉक्टर वासुदेव मुलाटे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉक्टर वासुदेव मुलाटे, चंद्रकांत वानखडे, उद्घाटक उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त लेखक रहमान धामस्कर, निरंजन टकले, प्रवीण गायकवाड, किरण माने असे एकापेक्षा एक वक्ते आणि त्यांच्या भाषणाची मेजवानी, त्यांच्या विचारांची मेजवानी हे विद्रोही साहित्य संमेलनाचं खरं खाद्य होतं. 2 दिवस ज्या पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तुलनेमध्ये अधिक उजवं ठरलं. गर्दीचे नवे उच्चांक या विद्रोही साहित्य संमेलनानं मोडले. एका बाजूला प्रस्थापितांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत असताना विद्रोही साहित्य संमेलनामध्ये शेतकरी, ग्रामीण, कष्टकरी, आदिवासी अशा सगळ्या बहुजन वर्गांनी स्वतःच्या जवळचा 1-1 रुपया आणि धान्य देऊन हे साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन साजरं केलं. हा फरक प्रामुख्यानं जाणवला की शासन ज्या मराठी साहित्य संमेलनाला 2-3 कोटी रुपयाची रसद पुरवते, अत्यंत पंचपक्वान्नयुक्त हे सगळं कार्यक्रम असतो, तरीही ग्रामीण साहित्यिकांचा आवाज, आदिवासी साहित्यिकांचा आवाज, बहुजन साहित्य जे सकस निर्माण होत आहे गेल्या 15-20 वर्षापासून त्याचा आवाज या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून कधी पोहोचत नाही. ही सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख प्राध्यापक प्रतिमा परदेशी असतील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आणखी एक महत्त्वाचे आधारस्तंभ किशोर ढमाले असतील, अशोक चोपडे असतील, अनेक मान्यवर आहेत. यांनी ज्या पद्धतीने विद्रोही साहित्य चळवळ आणि साहित्य संमेलन सुरू केलं, या संमेलनातून प्रस्थापित मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठानं नाकारलेले अनेक लोक आले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी द्यायला सुरुवात केली. अंमळनेरच्या या साहित्य संमेलनामध्ये 2 दिवस आदिवासी, कातकरी असतील, भिल्ल असतील, पावरा असतील किंवा ग्रामीण भागातले जे कलावंत आहेत या कलावंताचा उत्साह अतिशय शिगेला असा पोहोचलेला होता. अगदी समारोप दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता समारोप झाला आणि मी याचा साक्षीदार होतो की त्या मंडपातला एकही माणूस तिथून हललेला नाही. म्हणजे रात्री 11 वाजता, 11:30 वाजतासुद्धा समारोपाच्या कार्यक्रमामध्ये सत्रामध्ये साधारणतः एक 8,000 ते 10,000 लोक उपस्थित असतात. हा मला वाटते साहित्य संमेलनाच्या मंचावरचा असा पहिला प्रयोग असेल. नाहीतर प्रस्थापितांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वतःच्या कथा, कविता किंवा परिसंवाद आटोपले की साहित्यिक, लेखक, मान्यवर काढता पाय घेतात असं वातावरण गेली अनेक वर्षे मी मराठी साहित्य संमेलनामधून बघत आलो असताना इथे मात्र मला एक वेगळा अनुभव आला. एक कौटुंबिक ऋणानुबंध आणि विचारांची बांधिलकी ज्या पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जोपासली जाते, तो एक वेगळा अनुभव या निमित्ताने होता. प्रामुख्याने यावेळी जे साहित्यिक बोलावले होते कोकणातले आणि सध्या जे मुंबईत स्थायिक आहेत, रहमान अब्बास धामस्कर हे मराठी कोकणी मुस्लिम जे आहेत, ज्यांच्या साहित्यकृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचं भाषण अतिशय मार्मिक होतं, वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पर्श करणारं होतं. धर्मांच्या सगळ्या चौकटींनी माणसाचं जगणं कसं मुश्किल करून टाकलेलं आहे या पद्धतीची मांडणी त्यांची सतत असते. तोच मांडणीचा धागा घेऊन इतर अनेक वक्त्यांनी आपल्या साहित्याची मांडणी केली. कथाही त्याच स्वरूपाच्या होता, गझल संमेलन त्याच स्वरूपाचं होतं, इतर परिसंवादसुद्धा त्याच पद्धतीचे, त्याच उंचीचे. तिथे येणाऱ्या प्रत्येक रसिकाला, वाचकाला, श्रोत्याला
बौद्धिक खाद्य देणारं असं हे संमेलन होतं. दीर्घकाळ या संमेलनाच्या आठवणी राहतील. अर्थात दरवर्षीच हे कार्यक्रम होत असतात. मध्येच एक कार्यक्रम ज्याला आपण गालबोट लागण्यासारखं प्रकार म्हणतो, तो जाणीवपूर्वक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी केला. ही गोष्ट त्यांना अशोभनीय ठरावी अशा पद्धतीचं कृती त्यांनी केलेली आहे. तिथे मी उपस्थित होतो. एक परिसंवाद सुरू होता. एक 50 लोकांना घेऊन ते अगदी नेत्यासारखे असे सगळ्यांना हात दाखवत तिथे आले मंडपात, मुख्य मंडपात. त्याच्याने सगळे परिसंवाद डिस्टर्ब झाला आणि मग मागच्या लोकांनी अनेकांना खाली बसा वगैरे आरडाओरडा केली. तेव्हा किशोर ढमाले तिथे आले आणि त्यांनी सांगितले की कृपया कार्यक्रम डिस्टर्ब करू नका. अशा पद्धतीचं औचित्य येणं आणि मग इथल्या संमेलनाध्यक्षांना भेटणं हे तुम्हाला करायचंच होतं, तर अधिकृतपणे कार्यक्रमाच्या संयोजकांना तुम्ही संपर्क साधायला पाहिजे आणि त्यांना माहिती द्यायला पाहिजे की मी मोठ्या मनाने तुमच्या तिथे येतो आहे. त्यांचा निश्चित यथोचित सन्मान झाला असता. पण कुठलीही पूर्वसूचना न देता काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी, टी व्हींचे प्रतिनिधी यांना सोबत आणणं आणि मग तिथे जो गोंधळ झाला, माझा अपमान झाला, अशा पद्धतीचे आवई उठवण्याचं काम जर या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी केलं. रवींद्र शोभणे हे वैदर्भी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं अजिबात अपेक्षित नव्हतं. जे काही झालं ते त्यात मला वाटते विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक किशोर ढमाले किंवा इतर लोकांची काहीही चूक नाही. मध्ये येऊन परिसंवाद डिस्टर्ब करण्याचा कोणताही अधिकार ह्या संमेलनाच्या अध्यक्षांनी नव्हता. तुम्हाला यायचंच होतं तर डॉक्टर वासुदेव मुलाटे जे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते या वर्षाचे, त्यांना फोनवरून तुम्ही संपर्क साधून ती वेळ ठरवायला पाहिजे होती. तुमचा निश्चित यथोचित सन्मान केला असता. शेवटी ही विचारांची लढाई आहे, कारण की या लढाईमध्ये कोणी काही व्यक्तिगत कोणाशी खुनशी किंवा दुश्मनी नसते. त्याच्यामुळे डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा व्यक्ती म्हणून तेवढाच सन्मान विद्रोही साहित्य संमेलनात सहभागी सगळ्या घटकांनी निश्चित केला असता. ही गोष्ट माझ्यासमोर घडली म्हणून मी तुम्हाला सांगितले. त्यात कुठेही अपमान वगैरे कोणाचा झाला असं मला वाटत नाही. एकंदरीतच अंमळनेरचं विद्रोही साहित्य संमेलन हे सगळ्या अर्थाने मला वाटते सक्सेस झालं, यशस्वी झालं. पुस्तक विक्रेत्यांना मी अनेकांना विचारलं की मराठी साहित्य संमेलनातली पुस्तक विक्री, विद्रोही साहित्य संमेलनातली पुस्तक विक्री, तर याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. म्हणजे समजा मराठी साहित्य संमेलनामध्ये जर 5 लाखाची पुस्तक विक्री झाली असेल तर विद्रोही साहित्य संमेलनामध्ये 25 लाखाची पुस्तक विक्री झाल्याचे अनेक पुस्तक विक्रेत्यांनी मला सांगितलं. हा एवढा मोठा परिणाम, जिथे शासनाचं पाठबळ असतं तरीही लोकांनी मराठी साहित्य या प्रस्थापित साहित्य संमेलनाकडे पाठ का फिरवली याची कारणमीमांसा मराठी साहित्य महामंडळाने निश्चित घेतली पाहिजे. आपल्यात काही बदल होत असतील तर ते बदल केले पाहिजे. आपल्या ज्या घटक संस्था वेगवेगळ्या प्रांतवार काही काम करतात त्या संस्थांमधले तेच ते चौकडी बदलण्याची गरज आहे का? एका निश्चित विशिष्ट वर्गाला अधिक संधी मिळते का? बहुजनांना किंवा इतर लोकांना, आदिवासींना, भटक्या विमुक्तांना संधी ही चौकडी नाकारते का? याचाही विचार या निमित्ताने केला पाहिजे. इतकी वर्ष झाले हे मुख्य प्रवाहात इतर सगळ्या छोट्या छोट्या बहुजन, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या प्रवाहांना सामील होऊ दिलं जात नाही. म्हणूनच कदाचित त्यांच्या समांतर दलित साहित्य संमेलनाला सुरुवात झाली, आदिवासी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली, मराठा साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. मला वाटते मराठी साहित्य महामंडळ आणि मराठी साहित्य संमेलनानं जर या सगळ्या छोट्या मोठ्या प्रवाहांना सामील केलं असतं तर ही बगावत, बंड, उठाव करण्याची वेळ आली नसती. आता ही वेळ गेली नाही. एक साहित्य प्रवाह म्हणून सगळा एक अखंडित असावा, तर तो प्रयत्न झाला नाही तर निश्चित एक काळ असा येईल की प्रस्थापित साहित्य संमेलनापेक्षा लोक विद्रोही साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी करतील. महाराष्ट्र शासनाचं हे कर्तव्य आहे की ते जर 3 कोटी रुपये मराठी साहित्य संमेलनाला मदत म्हणून देत असतील तर त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाला सुद्धा तेवढीच मदत दिली पाहिजे. त्याच्यामुळे हे दोन्हीही साहित्यातले जेवढे काही प्रवाह असतील ते सगळे प्रवाह सरकारला आपल्या लेकरासारखे वागवता आले पाहिजे, त्यांच्यावर सारखी माया करता आली पाहिजे. या पद्धतीचं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि